नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत स्मृती मंधाना महिला क्रिकेट खेळाडू हिच्याबद्दल. तुम्हाला माहिती असेल की भारतात क्रिकेटला धर्माप्रमाणे वागवले जाते, जिथे कोणत्याही खेळाला उपस्थित राहण्यासाठी नेहमीच मोठी गर्दी असते. मॅचच्या मथळ्या छापल्या गेल्या आणि प्रेक्षक एन्जॉय करत असले तरी तुलनेने कमी लोकांना क्रिकेटमधील महिलांच्या सहभागाची माहिती असते. मात्र अलीकडच्या काळात महिला क्रिकेटला खूप मान मिळाला आहे. आज मी तुमच्याशी भारतीय महिला क्रिकेट संघातील एका खेळाडूबद्दल बोलणार आहे, ज्याने हा समज बदलण्यात मदत केली. डावखुरा फलंदाज स्मृती मंधाना आजच्या चर्चेचा विषय आहे. मी तुम्हाला त्यांच्याशी जोडलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल तपशीलवार माहिती देतो. स्मृती मंधाना स्मृती मंधाना हिचा जन्म 18 जुलै 1996 साली मुंबई येथे झाला. तिच्या वडिलांचे नाव श्रीनिवास मंधाना तर आईचे नाव स्मिता मंधाना. व्यवसाय क्रिकेटपटू. पुरस्कार अर्जुन पुरस्कार 18 जुलै 1996 रोजी स्मृती मंधाना यांचा जन्म महाराष्ट्रात झाला. ती मारवाडी समाजाची सदस्य आहे. श्रीनिवास मंधाना हे तिचे वडील आहेत, तर स्मिता मंधाना तिची आई आहे. श्रावण मंधाना हा स्मृती यांचा आणखी एक भाऊ. स्मृती सध्या 25 वर्षाची आहे. स्मृती मंधाना यांचे सुरुवातीचे आयुष्य. स्मृती आणि तिचे कुटुंब महाराष्ट्रातील सांगली येथील माधवनगर येथे राहायला गेले, जेव्हा ती अवघ्या 2 वर्षाची होती. स्मृतीने नुकतेच सांगलीत शिक्षण पूर्ण केले. स्मृतीचे वडील आणि भाऊ हे 2 घटक. तिची क्रिकेटमधील आवड होती. तिचे भाऊ आणि वडील जिल्हास्तरीय खेळाडू होते. स्मृतीचा भाऊ श्रावण याने 16 वर्षाखालील स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. स्मिताने तिच्या आईने स्मृतीला खूप पाठिंबा दिला. तिने नेहमी स्मृती यांच्या अन्न, वस्त्र, प्रशिक्षण आणि इतर गरजा पुरवल्या आहेत. स्मृती मंधाना देशांतर्गत क्रिकेट कारकीर्द. स्मृती 9 वर्षाची होईपर्यंत क्रिकेट खेळायला सुरुवात केली नव्हती. 15 वर्षाखालील संघासाठी जेव्हा तिची निवड झाली, तेव्हा तिला याबाबतीत पहिले महत्त्वाचे यश मिळाले. यानंतर स्मृतींनी कधीच मागे वळून पाहिले नाही. स्मृतीला जेव्हा महाराष्ट्राच्या अंडर-19 संघाकडून खेळण्याची संधी मिळाली, तेव्हा तिच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली. स्मृतीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सुरुवातीपासूनच उत्कृष्ट कामगिरी केली आहे. 2013 मध्ये स्मृतीने गुजरात विरुद्ध महाराष्ट्र सामन्यात केवळ 154 चेंडूत 224 धावा केल्या होत्या. स्मृती हिच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिला वृत्तपत्रांच्या मथळ्यांमध्ये स्थान मिळाले. स्मृतीने एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावणारी देशातील पहिला क्रिकेटपटू होण्याचा मान मिळवला. लक्षात ठेवण्याचा विलक्षण खेळ तिथेच थांबला नाही. 2016 मध्ये स्मृतीची कारकीर्द ही एका वळणावर पोहोचली, जेव्हा तिने 3 अर्धशतकांची नोंद करून महिला चॅलेंज ट्रॉफीमध्ये तिच्या संघाला विजय मिळवला. तिने या स्पर्धेदरम्यान एकूण 194 धावा पूर्ण केल्या, ज्यामुळे ती एकूण सर्वाधिक धावा करणारी ठरली. स्मृतीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीपेक्षा तिच्या स्थानिक क्रिकेट कारकिर्दीपेक्षा अधिक वेधक आहे. तिच्या आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट कारकिर्दीला 2014 मध्ये वर्म्सले पार्क येथे इंग्लंडविरुद्ध सुरुवात झाली. या सामन्याच्या 2 डावांमध्ये तिने आपल्या संघासाठी एकूण 73 धावा केल्या आणि विजय निश्चित केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी तिने 2013 मध्ये बांगलादेश विरुद्ध एकदिवसीय आणि T20 सामने खेळले. तिने 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या देशासाठी पहिलं शतक ठोकले. 109 चेंडूत 102 धावा केल्या. यानंतर 2016च्या ICC महिला संघात नामांकन मिळालेली स्मृती ही भारतातील एकमेव खेळाडू होती. स्मृतीकडे अनेक उल्लेखनीय कामगिरी आहेत. त्यापैकी एक महिला संघाचा भाग आहे, ज्यांनी 2017च्या विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध जोरदार स्पर्धा केली होती. या व्यतिरिक्त स्मृतीने 2019 आंतरराष्ट्रीय T20 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध फक्त 24 चेंडूत सर्वात वेगवान अर्धशतक पूर्ण करून विक्रम केला. स्मृती मंधाना हिला 2019 मध्ये वुमन क्रिकेटर ऑफ द इयरचा किताब मिळाला. स्मृती 2019चा ICC महिला वन डे प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार देखील मिळाला आहे. तिला 2018 मध्ये BCCIच्या सर्वोत्कृष्ट महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटरचा पुरस्कार मिळाला. भारत सरकारने 2019 मध्ये अर्जुन पुरस्कारही प्रदान केला होता. स्मृती मंधाना
हे एक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक प्रसिद्ध नाव आहे. क्रिकेटसारख्या खेळात महिला यशस्वी होऊ शकतात हे तिच्या कर्तृत्वावरून दिसून येते. स्मृतीच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे महिला क्रिकेट कधीच लोकप्रिय झाले नाही. सर्व भारतीय तिला यश आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी शुभेच्छा देतात. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून सांगा. आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. जर तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर ते देखील करा. जर तुम्ही अजूनपर्यंत बेल आयकॉनचं बटन दाबलं नसेल तर नक्की दाबा. आणि हो, आपण पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत नमस्कार.